हरि ओम. अष्टावक्र गीता योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 18 श्लोक क्रमांक 7. समस्तं कल्पना मात्र मात्मा मुक्त सनातनः इति विज्ञाय धीरो हि किमभ्यस्यति बालवत. भावार्थ: यच्च यावत सर्व काही कल्पना मात्र आहे, फक्त आत्मतत्व तेवढे मुक्त आणि सनातन आहे, असे विज्ञानाने जाणणारा धीरवर लहान मुलासारखा अभ्यास करील का? यच्च यावत सर्व काही कल्पना मात्र आहे. आपण जसे मानावे तसे हे विश्व आहे, कारण विश्व सत्य नसून कल्पना मात्र आभास रूप आहे, मिथ्या आहे. त्यामुळे आपल्याला जसा आभास होतो तसे हे विश्व आपल्यासाठी व्यक्त होते, आकलन होते. उदाहरणार्थ, आपण बालपण, तारुण्य, प्रौढावस्था, वृद्धावस्था अशा आपल्या जीवनाच्या 4 अवस्था मानतो. वास्तवात आपण अक्षर असे आत्मा आहोत. आपल्यात कसलाही, जराही, कधीही बदल होत नाही. जन्माआधी आपण जसे होतो तसेच आपण जगत असताना असतो आणि मृत्यू झाला तरीही आपण तसेच असतो. परंतु तरीही आपण या 4 अवस्था मानतो. आपण अनेक प्रकारची नाती गोती मानतो आणि आप्त, स्वकीय, परका असा भेद करतो. वास्तवात प्रत्येक सजीव आत्मांश आहे आणि त्याने देह धारण केलेला आहे. यात कसलाही काही संबंध येत नाही. व्यक्ती ही व्यक्ती असते, तरीही आपण नाती निर्माण केलेली आहेत. आपल्याला प्रत्येक सजीव निराळा आहे असे वाटते. वास्तवात सर्व एकच एक आहेत. सारण तयार करून आपण लाडू वळतो. यातील प्रत्येक लाडू वजनाने, आकाराने भिन्न असतो. वास्तवात सर्व लाडू एकाच सारणाचे वळलेले आहेत आणि त्यामुळे ते सर्व चवीने सारखेच आहेत. तसेच आपण सर्व सजीव दिसायला, स्वभावाला भिन्न असलो तरीही आपण एकाच आत्मतत्वाचा आविष्कार आहोत, तरीही आपण भेद मानतो. अशा प्रकारे हा सर्व मनाचा, कल्पनेचा खेळ आहे. आपण जशी कल्पना करू तसे हे विश्व आहे, त्यात तथ्यांश नाही. फक्त आत्मतत्व तेवढे मुक्त आणि सनातन आहे. विश्वामध्ये सजीव देह धारण करणारे परमात्म्याचे अंशात्मक स्वरूप तेवढेच सत्य आहे. ते सदा मुक्त आहे. देहबंधाची, कर्मबंधाची, भोगबंधाची कल्पना केल्यामुळे आपल्याला आपण बद्ध असल्याचा आभास होतो. त्यामुळे आपण जन्म मरणाचे फेरे घेत राहतो. गाढवाला दोरीने बांधल्याचा अभिनय केला तर ते समजते की त्याला बांधून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या कल्पनेमुळे ते जागचे जराही हालत नाही. त्यासाठी दोरी सोडल्याचा पुन्हा अभिनय करावा लागतो. आत्मतत्व सत्य आहे, कारण ते अक्षर, शाश्वत, सनातन आहे. विश्वाच्या आधी येथे अन्य काहीही नव्हते. येथे फक्त आत्मतत्वच होते. त्यामधूनच हे विश्व निर्माण झाले आहे. त्यामुळेच येथील व्यवहार सुरू असतात, ते सुरू राहतात. विश्व प्रलय होईल तेव्हा विश्व याच आत्मतत्वात लय होईल. असे विज्ञानाने जाणणारा धीरवर आत्मतत्व मुक्त आणि सनातन आहे असे विज्ञानाने समज येऊन, आकलन होऊन जाणले गेले पाहिजे. येथे श्रद्धेचा प्रश्न नाही. हा प्रत्यक्ष अनुभवाचा, अनुभूतीचा प्रश्न आहे. अशी जाण आली तरच तो धीरवर पुढील उपदेश आचरणात आणू शकेल. लहान मुलासारखा अभ्यास करील का? लहान मुलाला अभ्यास करून भाषा शिकवावी लागते, त्याला ती शिकावी लागते. आपण मूलतःच देह धारण करण्याआधीपासूनच मौन आहोत. मौन राहायला शिकावे लागते असे आहे का? त्यासाठी अभ्यास करावा लागतो का? जे शिकलो त्याचा अभ्यास केला, तो अंमलात आणला नाही की आपोआप आपण मौन होतो.
बोट धरून चालायला शिकावे लागते, परंतु स्तब्ध बसायला शिकावे लागत नाही. जे चालायला शिकलो त्याचा विसर म्हणजे स्तब्ध बसणे आहे. देह धारण केल्यामुळे रिपू चिकटले आहेत. देहापासून पृथक झाले की रिपू गेले. अशा प्रकारे जे जे शिकलो, ज्याच्या कल्पना केल्या, त्याचा विसर करा. आपण मुक्त असल्याचा साक्षात्कार आपोआप होईल. त्यासाठी काहीही करायची गरज नाही. हरिओम.